नमस्कार मित्रांनो, आजच्या खिडकालीच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिनजोड धावली. समोरच रणजित शेट आहे. शेट नमस्कार. नमस्कार. दादा, आज बघायला गेलं तर रायबा आपला एकदम टॉप स्पीड पळाला होता आणि एक बघा नेहमीच आपल्या पैऱ्यामध्ये पळणारा रायफल आज पळाला आणि एक विरुद्ध गाडी पण चांगली होती, भुंगा सैराटची. आज चांगला गुलाल झाला. आजचा आनंद कसा आहे? आनंद तर भरपूर आहे, कारण की मुंबईची एवन जोडी आहे भुंगा आणि सायराट. हं. तिच्याच खालोखाल कुठेतरी एवन जोडी म्हणून आम्ही बोलू शकतो की रायफल आणि रायबा या गाडीचा पण गुलाल पडला नव्हता. त्याच्यामुळे गुलालाची अपेक्षा 100% होती आणि त्याचप्रमाणे आज आमच्या जोडीने गुलाल घेतला. आनंद आहे. दादा, बघायला गेलं तर रायबा आज उसटण्याचे नाव बोलतो, पण नक्की नाव कोणाचं लावताय तुम्ही? कारण का बरेचशा वेळेला कमेंट मध्ये येऊन बघितलं की नाव कोणाचं असतं, कोणाकोणाचे नाव पडलं, त्या सगळ्यांचे नाव सांगा. बघा, नाव पहिला असतो तुळशीराम चांगो मडवी, नंतर अलंकारचे वडील आहेत स्वर्गीय हरिनारायण मडवी, त्यांचा असतो. आणि दुसरा आमचा छोटा भाऊ आहे आदित्य मडवी, त्याचं नाव असतो. आणि पूर्ण गावाच्या नावाने उसटणेकरांचा रायबा म्हणून त्याला ओळखलं जातं. कुठून कुठेतरी गावाच्या नावाने पण पळतं. नेहमीच आपण या गोष्टी इग्नोर करत असतो. कुठेतरी गावाचं नाव जिथे लागते तिथे सगळ्यांचंच नाव लागतं असं आपण समजतो. काय बोलाल? हो, कारण की गावाचं नाव लागलं तर गावाला 100% अभिमान असतो. आणि आज थार जिंकल्यापासून 100% युट्यूबवाले लावतात की थारचा मानकर रायबा. 100%. परंतु आम्ही कोणत्याही म्हणजे असा कोणत्याही बॅनरवरती अजूनपर्यंत लावला नाही. पण आम्ही एकच लावतो, उसाटणीचा ब्रेक पे रायबा. त्याच मुलं गावाचा बी सपोर्ट आहे आणि गावाला बी अभिमान आहे बैलाचा. दादा, आजच्या लढतीबद्दल काय सांगाल? कारण का अं, नाव दिलं होतं मला वाटतं आणि नाव फिरलं तुमच्यावरती आणि एक मैत्रीपूर्ण लढत झाली. याच्या अगोदर आपण पहिऱ्यामध्ये येऊन पळालेलो आहे आणि आज विरोधामध्ये पळालो. काय बोलाल? हो, याच्या अगोदर आपण भुंगामध्ये पळालोय आणि नियोजन बी घडत होतं मध्यस्थी. परंतु काही कारणास्तव नियोजन घडलं नाही आणि आज कालांतराने शर्यत झाली आणि त्या लढतीचा मानकरी उसाटणीचा ब्रेक पे रायबा आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके विगर पनवेल आणि मनीष रमेश माते पडगे यांचा रायफल. ही गाडी अतिशय सुंदर पळाली आणि गुलाल घेतला. दादा, वाटत होतं की गुलाल होईल का? कारण का बघा, कारण ती गाडी पण एकदम गटून पळते, चांगली गुलालातली गाडी आहे आणि आपली गाडी पण गुलालातली आहे. आणि कुठून कुठेतरी सगळ्यांनाच प्रश्नचिन्ह होता की हा म्हणजे 50-50%च बोलत होती सगळी जण, पण गुलाल हो, आपल्याला भेटला. 100%, कारण की मुंबई बिंजोडमध्ये त्या गाडीची दशत आहे. ती गाडी एकदाच पराभव झाली होती. परंतु आज आपली गाडी पण पराभव नव्हती झाली. याची गॅरंटी फक्त आपल्यालाच होती की गॅरंटी सगळं म्हणजे गुलाल घेऊ शकतो. हम्म. पण कमेंट सेक्शनमध्ये जर बघितलं, तुझी पण व्हिडिओ पडली होती सकाळी, हम्म. त्यामध्ये बघितलं की भुंगा सैराट विन होईल. काही जणांच्या कमेंट अशा पण होत्या की जर रायबा सरळ जर आला आणि रायफलने साथ दिली तर 100% रायबा निकालात तोंड लावणार. तेच झालं. जशी गाडी पुढे आली तशी गाडी गॅप देत गेली आणि अतिशय सुंदर गाडी पळाली. आज बैलांनी म्हणजे करून दाखवलं की सर्व मुलांचे कष्ट आहेत, त्या कष्टाचं आज पाणी म्हणजे त्यांनी कष्टाची परतफेड केली आमच्यासाठी. 100%. कारण की जो शून्यातून विश्व निर्माण करतो, आज सैराट पण शून्यातूनच वरती आलाय. परंतु त्या बैलांनी मुंबई गाजवून ठेवलेली आहे. कुठेतरी आज त्याच्या विरोधात बोलून आपण टॉपची एक शर्यत केली आणि आज आपण सक्सेस ठरलो. त्याच्यामुळं नियोजन करता अलंकार आहे. वापस जी पण फडके शेटची टीम असेल त्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्या दिवशी आमच्या बैलांनी तास पलटी करून सुद्धा त्यांनी तोच नियोजन आणि तोच विश्वास ठेवला होता आमच्यावर. बरोबर, मी तेच विषय बोलणार होतो आता. कारण का त्या दिवशी बघा, गाडी तासामध्ये गेली होती, भले ती सुतामध्ये गाडी झाली, पण आज कुठं ना कुठेतरी तोच नियोजन ठेवून एक मोठी गाडी करण्याचा कसं काय निर्णय, म्हणजे कसं काय तुमचं नियोजन ठरला? कारण का एकदा असं म्हणजे गाडी तासामध्ये गेल्याच्या नंतर बोलतोय की हा बैल इकडे खेचतो, तो बैल प्रेस करतो, या गोष्टी नाही झाल्या आपल्यामध्ये आणि तीच गाडी ठेवली तुम्ही. कसं आहे, रायफल हा डावीचा जो पब्लिकचा भिताड आहे, तो मुंबईमध्ये सर्वात जास्त स्पीडचा रायफल आहे डावीने. आणि ही गाडी आम्ही त्या दिवशी उजवीने पळवली, त्याची थोडी आमची चूक झाली. त्याच्यामुळे गाडी थोडी तासात गेली. परंतु आम्हाला माहित होतं की जर हीच गाडी डावीने जर पळाली तर 100% काहीतरी घडवून आणेल आणि आज 100% घडवून दाखवलं. दादा, मला तर वाटतं तुम्ही आज नव्हते मैदानामध्ये, लग्नाला कुठेतरी असेल आजचा कार्यक्रम, काय बोलशील? काही नाही, मावशीच्या मुलीचं लग्न होतं, तिकडे होतं. परंतु मोह काही आवडला नाही मैदानात यायचा. जशी शर्यत झाली तशीच गाडीला स्टार्टर मारला आणि मैदानात दाखल झालो. हां. आनंद कसा आहे? कारण का बघा, आज आदत वयापासून गाजवतोय आणि खरोखर म्हणजे बोलू शकतो. तर मागच्या टायमाला पण आपण बोललेलो की घोड सर्जाच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी त्याच्या खालोखाल आपला रायबा पण नाव करतं. आज बोलताय की आपली लाडकी A1 जोडी म्हणजे भुंगा सैराट त्यांच्यावर कुठेतरी खालोखाल आज बोलतोय आपण. बघा, बरोबरीने नाही तर खालोखाल बोलतात. कुठून कुठे त्या नंदींना पण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, त्यांना पण इज्जत देतात आणि खरोखर आज गाजवतंय मुंबईमध्ये रायफल आणि रायबाची जोडी. काय म्हणाल? रायफल आणि रायबाची जोडी 100% गाजलीच, कारण की जी गाडी पडलीच नव्हती, एकच घोटची सर्जानी पाडली होती. परंतु आज उसाटण्याच्या रायबाला दुसरा घोटचा सर्जा का बोललं जातं, याच त्याने दाखवून दिलं आणि आज सुंदर अशी लढत झाली. काही ना, मैत्रीपूर्वक लढत होती. येणारे काला 100% आम्ही पायऱ्यात सुद्धा पळू. दादा, मला तर वाटतं ही गाडी पायऱ्यामध्ये भुंगा आणि रायबा पायऱ्यात पळाली तर एकदम टॉप स्पीड लागेल. तेव्हा मागच्या टायमाला समजा घाटावरती
काहीतरी झुकण्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता म्हणून तासाला लागलेली. पण आता मला तरी वाटतं एकदम टॉप स्पीड पळेल, मुंबईला पण 3 फेऱ्याला पण. काय बोलाल तुम्ही? हो, आमची पण इच्छा आहे भुंगामध्ये पळण्याची आणि येणाऱ्या काळात 100% आमचं नियोजन तर चालूच आहे. हं. पण आता सध्या तरी रायफलवरच आम्ही फोकस करू. कारण की बरोबर. जी गाडी पडत नाही, हं. ती गाडीच पळवली पाहिजे. ही आपण चूक करतो की गुलालातली गाडी पडतो. हं. त्याच्यामुळं आता येणाऱ्या काळात ही जास्त गाडी पळवण्याचा प्रयत्न. दादा काय सांगाल? आज बघायला गेलं तर Appleच्या विरोधामध्ये पण आपण गेलेलो आहे आणि मैत्रीपूर्ण कुठून कुठेतरी असा खेळ करायला मज्जाच काय वेगळी आहे इथं. काय बोलाल? एक तुम्हाला सांगतो ती पडग्याची जी टीम आहे, त्यांचा म्हणजे कोणाशी पण शर्यत हो, कधी गाजावाजा नसतो. आमच्यासोबत 2 वेळा शर्यत झाली, पण ते जिंकले होते तरी पण त्याही गाजावाजा केला नव्हता. हं. आणि त्याच्या अगोदर एकदा आम्ही सुद्धा जिंकलो होतो. त्यामुळं हे जे मैत्रीचं नातं आहे ते अटूट आहे. त्याच्यामुळं काय हरकत नाही. हे विरुद्ध जरी पळालो तरी एका रात्रीत सुद्धा पायरा होऊ शकतो. 100%. दादा टीमबद्दल काय सांगाल तुमच्या? संपूर्ण उसाटण्याची टीम असते तसेच बरीचशी मित्रमंडळी असं सांगा ना थोडक्यात? मित्रमंडळीचं जर बोलायचं झालं तर बघ प्रत्येकजण कामधंदा सोडून या बैलासाठी उभा राहिला आहे. याचाच कुठेतरी आम्हाला पण कमीपणा वाटत नाही. कारण की जे बैलांनी करून ठेवलं आहे, हे सर्वांचं मन जिंकलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येकजण हा आपापला कामधंदा सोडून कोट्यवधी आहेत प्रत्येकजण इथे हं. उभा असणारा. हं. पण बैलासाठी जे आमच्यासोबत उभं राहिले आहेत खंबीर साथ, आज खरंच म्हणजे मानलं त्यांना. कारण की बघा ज्यावेळेस एक मोठा विजय असतो त्यावेळेस कोण पण येतो. परंतु ज्या वेळी आम्ही संघर्ष करत होतो त्यावेळेस प्रत्येकाची साथ लाभली होती. हं. तेच आज साथ त्यांची आज आम्हाला अशीच आहे. त्याच्यामुळे आम्ही एक पाऊल पुढे होत चाललोय. 100%. आणि कुठे ना कुठेतरी तुमच्या सोबत असणारा आपला हा म्हणजे रायबाचा घरचा ब्लॉगर तरी म्हटलं तरी चालेल. दादाबद्दल काय सांगशील? हो, कारण की बघा आज YouTubeने सर्वकडे बैलगाडा क्षेत्र आहे. आज आता समुद्रपार YouTubeनेच पोहोचवलंय आणि कुठेतरी त्याला ब्लॉगची आवड आहे. परंतु तो ब्लॉग बनवतो त्याच्यामुळं एक बैलासाठी घरचा ब्लॉगरच येतो. 100%. आणि कुठून कुठेतरी गुलाल भेटल्याच्या नंतर त्याचा आनंद अनावर होत नाही. कारण का जसा तो म्हणजे बघा प्रत्येक जण म्हणजे शौकीन नसतं, पण कुठून कुठेतरी या नंदीच्यामुळे त्यांना पण शौक लागलाय. हो, इथं जर प्रत्येक जण बघितला तर शर्यतीचा यांचा संबंधच नव्हता काही इतक्या वर्ष. पण बैलाने त्यांना एक मजबुरी केली, की तुम्हाला बी अड्डे न्यावंच लागतंय. हं. तसंच झालं आज प्रत्येक जणाच्या मनावरती त्याने राज्य केलंय त्याच्यासाठी प्रत्येक जण उभा राहतो इथे. चालेल, तुम्हाला शुभेच्छा देतो दादा. तत्पूर्वी भुंगा सैराटच्या जोडीबद्दल काय म्हणाल तुम्ही? कारण का बघा जरी पराभव केलेला असेल, तरी पण त्या जोडीचं कौतुक व्हायला पाहिजे. कारण का प्रत्येक वर्षी ती अशी जोड आहे, की संपूर्ण सीझन गाजते. भले ती एंडिंगला एखादी शर्यत पडत असेल, पण कुठून कुठेतरी अशी जोड आपल्या मुंबईमध्ये पळता आपल्याला अभिमान आहे तिचा. हो, 100% अभिमान पाहिजे. कारण की बघा इथं 8 पायाचा मला आहे. 2 बैलं पळतात. त्याच्यामुळं एखाद्या दिवशी एक दुसरा कमी होतो. त्याच्यामुळं गाडी कधीतरी मार खाते. आणि त्या गाडीने 2 वर्ष सलग मुंबई गाजवलेली आहे. मागच्या वर्षी सुद्धा एकदाच पराभव झाला होता. आणि यावर्षी आपण एक साधारण बघू शकतो 2दा पराभव झालाय. परंतु ती A1 जोडी आहे. एक हार से कोई फकीर नहीं बन जाता, एक जीत से कोई सिकंदर नहीं बन जाता. हे त्या जोडीबद्दल आपण बोलू शकतो. नक्की दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये. जसं आपला उसाटणेकर यांचा ब्रेकफेल रायबा नाव करतोय ना, याच्यापेक्षा एक पाऊल जास्त नाव करू द्या, हीच देवाचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद दादा. धन्यवाद.